उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. 2 दिवस उपाशी माणसं मिळेल एवढी घटना घडली. उपाशीचं काय केले महत्त्वाचा विषय नव्हता, पण नाव तुमचं सगळं घेणं गरजेचं होतं. ते जर चुकीचं झालं पण ते चुकीचं आपलं ह्यांना काय वाटत होतं काय तिथं आपल्याला तिथं तुम्हाला काहीतरी चुकीची पण माहिती द्यायची वाटतं ना अगोदर नाही ह्याच्यामध्ये काय आहे की जो तारखे म्हणून जो होता का त्यालाच आरोपीमध्ये पोलीस स्टेशनला ठेवलं आणि न ठेवल्यामुळे त्याला योग्य उपचार न झाल्यामुळं त्याला छातीमध्ये पाणी झालं, मार लागला आणि त्याला नंतर नेलं. त्यानंतर आम्ही ती तारखे वार वेळ सगळं केलेलं काम करत होतं. वार केलेत म्हणल्यावर अपघात ते तिथून फोनवर मला तरी ते फोनवर बघून फोनवरच होते ते गाडीत घेऊन गेले. गाडीमध्ये आम्हाला ते आरोपीचे फोन अधिकाऱ्याला गेले. त्यांना कसं काय माहित झालं आम्हाला नंतर गाडी घेऊन गेले. हे बघा म्हणले अशी नोंद केलेली चौकीला जाऊन पुन्हा केली. आता जो सिरियस आहे त्याने प्रतिमेश घाट नंबर ते म्हणतंय थोडं सर्व्हरचा प्रॉब्लेम. मी आत्ताच मगाशी बोललो होतो तो सायबरवाला जो आहे ना त्याला, तर तो बोलला मी का आज मी आलो एका 2 दिवस तर देऊच ना त्याच्यात कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही. आता कसं आहे, आता तुम्ही मागणी केली त्याचा अधिकाऱ्याला दिले. मग आता परत आणखी दुसरं मला तर ते विषय माहिती नाही. त्यांची करता येत आणि ते 100% कुणी अधिकारी असलं तर करायलाच लावू, ते करतोच बोलता. आता जो विषय येतो ते खोकल्यांचा त्याला मी सेपरेट तुमची मागणी त्याच्याप्रमाणे मी पत्र देतो आणि त्याची चौकशी करू. वरच्या लेवलला जाऊन करू. चुकीचं जर होत असेल चौकशी व्हायला पाहिजे ना. आणि कुठल्या अधिकाऱ्यांना बॅलन्स म्हणजे जी नीतिमत्तेने ते वागलं पाहिजे. अधिकारी खुर्चीवर बसला म्हणजे किंवा कोणी पदावर असेल त्याच पद्धतीने वागलं पाहिजे. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.